तर्फे श्री विकास मारुती मांजरे यांनी 16 वर्ष विना अपघात वाहन चालवल्यामुळे यांचा सत्कार झालेला आहे। तर आपण यांचं मनोगत जाणून घेऊया। शांतचित्ताने ड्रायव्हिंग करणे, ज्यावेळेस आपल्या गाडीमध्ये 50 प्रवासी ज्यावेळेस पाठीमागं असतात त्यांचा सगळ्यांचा जीव हा ड्रायव्हरच्या हातात असतो। त्यासाठी ड्रायव्हिंग ही शांतचित्ताने करणे, ट्रॉफिकचे रूल व्यवस्थित पाळणे, दुसरी गोष्ट मोबाईल वापरणे नाही। त्यामुळे जो काही अपघात होणार आहे तो होणार नाही। त्याबद्दल मी पुणे ॲटोवर आणि PMB माझा सत्कार केल्याबद्दल आभार मानतो। वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळणे, जे आपल्याला वाहतुकीचे नियम दिले ते काटेकोरपणे पाळणे हे ड्रायव्हरचे कर्तव्य आहे आणि शांतचित्ताने ड्रायव्हिंग करणे। त्यामुळे हे नियम आणि शांतचित्ताने ड्रायव्हिंग केल्यामुळं जो होणारा अपघात आहे तो टळू शकतो। धन्यवाद। तुम्हाला कसं वाटत आहे? मला छान वाटते आणि पुन्हा कुटुंब काम करायला एकदम चांगली प्रेरणा मिळाली चांगली आणि उत्कृष्ट वाटतं। धन्यवाद। आपण आहोत पुणे ऑटो एक्सपोमध्ये आणि आपण सरांना बोलूया। सर, आपलं नाव? माझं नाव अरुण मारुती लोखंडे। मी पुणे महानगर परिवहन महामंडळामध्ये गेली 15 वर्ष चालकीय पदावर कार्यरत आहे। सध्या मी नेहरूनगर डेपो या डेपोमध्ये चालकीय पदावर काम करतो। सरांचा सत्कार झालाय आणि खरंच खूपच आनंद होतोय की 15 वर्ष सेवा दिली आहे बिना अपघाताच्या, बिना काही अडचणीचं बस चालवणं खूपच कठीण आहे, जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे। पण एवढा कठीण कार्य सोप्यापणे कसा पार पाडायचा हे सरांना चांगलंच माहिती आहे। सर, तुम्हाला कसं वाटत आहे? मला सन्मान प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह मिळालं आनंद वाटतं की आपण इतक्या वर्ष सेवा केली, त्याचं काहीतरी आपल्याला प्रमाणपत्र मिळालं, चांगली कामगिरी काहीतरी आपण गुणवत्ता करण्यात आलं, त्याच्यामुळं छान वाटतं। आणि पुणे महानगर परिवहन महामंडळामध्ये काम करत असताना दरवर्षी बर्फ आणि तोंडात साखर बऱ्याचशा काम करावं लागतं। इतर प्रवाशांची सोयी कसं वागायचं, काय वागायचं हे पब्लिक सर्व्हिसमध्ये काम करताना अचानक लक्षात येतं। त्यामुळं काम करत असताना आपण व्यवस्थित काम केलं, काय कोणाचं बोलून घ्यायचं हे नाही, आपण काम व्यवस्थित केली, काय अडचणी आल्या आहेत का तुम्हाला? असं नाही, एवढं काय अडचण चालू असतं। धन्यवाद। मी आकांक्षा अग्रवाल, पुणे।